इडली, डोसा, अप्पे हे पदार्थ करायचं म्हटलं, की ते आधी 5 ते 6 तास भिजत घालून, परत वाटून ते 8 ते 10 तासासाठी रात्रभर फर्मेंट किंवा आंबवण्यासाठी ठेवावं लागतं. मग त्यात वेळ जातो किंवा अख्खा 1 दिवस सुद्धा जातो. मग असं वाटतं ना, की ही फर्मेंट करण्याची स्टेपच नसेल तर आणि आपले डोसे पटकन झाले तर? चला तर मग यासाठी आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, की जेणेकरून तुमचा 8 ते 10 तासाचा पीठ आंबवण्याचा वेळ वाचेल आणि आपले डोसे सुद्धा अगदी मऊ हवे असतील तर मऊ करता येतील किंवा कुरकुरीत हवे असतील तर कुरकुरीत सुद्धा करता येतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वांना नमस्कार. त्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि ट्रिकचा अनुभव घ्या. यासाठी मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतला आहे, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी मूग डाळ, 1 चमचा मेथीचे दाणे. आता हे सर्व स्वच्छ धुवून घेतलं आणि हे फक्त 5 ते 6 तास मी भिजत ठेवलं आहे. या ठिकाणी तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा वापरू शकता. हे मी अगदी रात्री 11 वाजता भिजत घातलं आहे. सकाळी उठून हे डब्यासाठी मला बनवायचं होतं म्हणून. आता हे मिक्सरवरती छान असं दळून घेतलं. हे बघू शकता पीठ कसलंच फर्मेंट झालेलं नाही आहे. अगदी ताजं मिक्सरवर दळलेलं पीठ आहे. आता इथेच महत्त्वाची स्टेप म्हणजे एक मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि त्याची सुद्धा बारीक पेस्ट करायची आहे. आणि इथे बघू शकता ही पेस्ट आपल्याला पिठात घालून हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे. या एका कांद्याच्या पेस्टमुळे काय होईल तर आपला डोसा तव्याला अजिबात चिकटणार नाही. आपल्या डोशाला कलर सुद्धा खूप छान येईल आणि मुलांच्या डब्यासाठी द्यायचा असेल तर मऊ हवा असेल तर मऊ करता येईल किंवा जास्त वेळ तव्यावरती ठेवून आपल्याला कुरकुरीत करायचा असेल तर कुरकुरीत सुद्धा करता येईल. आता डोसा आला म्हटलं त्याच्यासाठी बटाट्याची भाजी आलीच. तर यासाठी इथे बटाट्याच्या भाजीसाठी माझ्या बाल्कनीमधलाच मी ताजा कढीपत्ता घेतला आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून जिरे आणि मोहरी छान तडतडून दिले आहे आणि याच्यामध्ये मी एक कढीपत्त्याचं पूर्ण पान असं छान असं मस्त सुगंध येण्यासाठी टाकलं आहे. आता यासाठी उभा चिरलेला कांदा मी इथं वापरला आहे. याने बटाट्याची भाजी फारच सुंदर लागते आणि कांदा सुद्धा क्रंचीनेस दाताखाली येतो, तो सुद्धा खूप छान लागतो. आता हा कांदा एकदम लालसर झालेला आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि पुदिना याचं वाटण केलं होतं आणि ह्याची पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकलेत. बटाटा उकडून घेतला होता, तो छान असा सोलून घेतला. इकडे कढईमध्ये 1 चमचाभर हळद, चिमूटभर हिंग टाकून भाजीला छान फोडणी तयार करून घेतली आहे. मीठ वगैरे टाकून मसाला रेडी आहे. आता यामध्ये शिजलेला बटाटा छान असा मिक्स करायचा आहे. भाजी अशी छान सगळीकडून परतवून घ्यायची. गरम गरम डोश्यासोबत ही भाजी खायला फारच टेस्टी लागते आणि मुलं डब्बाही छान असं संपवून येतात, त्यामुळं मलाही छान वाटतं. आता या तयार भाजीवरती थोडीशी कोथिंबीर टाकून ही भाजी साईडला ठेवून देऊ. डोश्यासाठी तवा गरम करून घेतला आहे आणि आयत्या वेळेस पिठात मी मीठ घालून हे पीठ परत छान कालवून घेतलं आहे. तव्याला थोडंसं तेल लावून छान असं ग्रीस करून घेतलं आहे. इथे तुम्ही पळीच्या साहाय्याने किंवा पेल्याच्या साहाय्याने पीठ असं तव्यावरती छान पसरवून देऊन तुम्हाला हव्या त्या आकाराचे किंवा लहान, मोठे, जाड, पातळ डोसे तुम्ही काढू शकता. तुम्ही हेही बघू शकता की तव्याला डोसा अजिबात चिटकत नाही आहे आणि आपला डोस्याला कलर सुद्धा दोन्ही बाजूने खरपूस असा सोनेरी रंग येतोय आणि हे मऊ हे तितकेच लागतात. डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी हे डोसे मी करून घेते. असा कांदे घातलेला अगदी फर्मेंट न केलेल्या पिठापासून तुम्ही इतके सारे आणि छान पातळ असे डोसे तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट नक्की करा आणि शेअर जरूर करा. जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा.